दिसेल, कारण दोन्ही संघाला मिळून एकेका संघाला परास्त केलंय. एका बाजूला जांभिवली ब संघाला परास्त केलं टीम दहिवली संघाला, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय पिंपळलीवाडी संघाने डोकेसारखा एक मोठ्या संघाला परास्त करत असताना आता या मॅच मध्ये दोन्ही संघ उतरले. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. इथे टॉस जिंकलाय टीम पिंपळलीवाडी संघाने आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षक करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम चेंज द गेम जांभिवली ब संघाला. सलामी जोडी संदेश शिसवे आणि त्याच्या साथीला सोनू. तर पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिडऑफचा खेळाडू पुढे सरकतो. एक सिंगल धाव इथे देखील मिळताना दिसेल. एक चिक्की सिंगल एकपटी जातीय सिंगलच्या जोरावरती स्वतःच्या संघाचं अकाउंट ओपन केलंय टीम जांभेरी ब संघाच्या माध्यमातून. चेंज द गेम जांभेरी ब विरोधात तुम्ही पाहताय गावदेवी पिंपळलीवाडी. या दोन टीमच्या दरम्यान हा सामना इथे रंगत असताना बॅकफुट जाऊन पंच करायचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगाने बॉल चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली सुरुवात या मॅच मध्ये मी म्हणेन विनायक गोरे करतोय. या मॅच मध्ये षटक क्रमांक पहिले घेऊन तो दाखल झालाय. 4 ओव्हरची मॅच. पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिले आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही नामांकित पंच मैदानावरती उभे आहेत. सोनू ऑन साइडला खेळलाय. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. हाताचा पिसारा फुलवला आणि अखेर कॅच ड्रॉप. ज्या सोनूला मागील मॅच मध्ये मी म्हणेन 4 बॉल मध्ये 15 धाबांची खेळी केली होती, तो सोनू आता त्याला जीवनदान मिळतंय या मॅच मध्ये. पाहायचं आता इतकंच आहे की जखमी वाघ मैदानाच्या मध्ये डरकाळी फोडतोय की पुन्हा एकदा त्या वाघाला शांत ठेवण्याचं काम करते टीम पिंपळलीवाडी. 3 बॉलचा खेळ संपन्न. 2 धाबा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. ऑन साइडला हा फटका खेचला जरूर. क्षेत्ररक्षक स्कोअर लेगला जज करतोय आणि अखेर एक चांगला जेल तिथे स्वीकारलाय. मागील मॅच मध्ये संदेश असाच बाद झाला आणि आता देखील मैदान सोडतोय. फलंदाज बाद. झटका लागलाय टीम जांभिवली बस संघाला या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. नेट नंबर 3 वरती जयला तुम्ही पाहताय. मैदानाच्या मध्ये जय दाखल झालाय. आपल्या संघाच्या विजयासाठी कशा प्रकारची बॅटिंग तो मैदानावरती करेल. परंतु दुसऱ्या बाजूला मास्टर माइंड खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो विनायक गोरे मैदानावरती अजूनही खेळतोय. या मॅच मध्ये पूर्णपणे जिम्मेदारी त्याने स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. त्यामुळे या मॅच मध्ये आतापर्यंत पार्ट जड आहे पहिल्या ओव्हर मध्ये. इथे देखील घडले काय. बॅटची कडा घेतली त्यांच्या मागे एक चांगला जय स्वीकारला आणि जय जसा मैदानावरती दाखल झाला तसा पराजय त्याच्या वाटेला आले. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागेल. झटका नंबर 2. वेगाचा शेवट. खर तर बैलगाडा क्षेत्रातील देव आज आपल्यातून निघून गेलाय, परंतु त्याच्या नावाची चर्चा सातत्याने तुम्हाला ऐकायला मिळेल. किरणजी एकनाथ राऊत साहेब खर तर यांचा काळीच आज आपल्यातून निघून गेलाय. मोठा लक्ष, परंतु त्याच्या नावाची चर्चा अखंड महाराष्ट्रामध्ये होत राहील या शंकात नाही. नवीन बॅटर मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. वैभव पवार आलेत या मॅच मध्ये. वैभव वरती आता विश्वास दाखवलाय. स्वतः संघ नायक मैदानावरती दाखल झालाय या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन चांगली गोलंदाजी पार मिळते वैभवच्या माध्यमातून. आपण पाहतोय ऑन साइडला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. पहिल्या ओव्हरच्या अंतिम टीमची टोटल स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त 2 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाज बाद झाले. संघ थोडंसं अडचणीत सापडलाय. 4 ओव्हरची मॅच, त्यामुळे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये कमीत कमी 40 पर्यंत पोहोचायला हवं. बॅटिंग करत असताना टीम जांभिवली. पहिला सामना दोन्ही संघांना मिळून जिंकलाय. सेकंड राऊंडची ही पहिली मॅच आपण एन्जॉय करतोय. यानंतर देखील 2 संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसतील. पुढची मॅच फ्रेंडशिप 11 क्रिकेट संघ
मोपाडा एरंजाड विरोधात सारा इलेव्हन चिखलोली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचं. लक्षात असू द्या दोन टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचंय, कारण मिड इनिंग मध्ये आपण टॉस संपन्न करतोय, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वेळ आपण खर्च करू नका. सारा इलेव्हन म्हटलं की हर्षद धोंडे च्या विरोधात किशोर बेर. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, सिंगल मारी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे चालवला आणि 2 धाबा. एक वेळाचा प्रयत्न पूर्णपणे मी थांबवला. नेक्स्ट मॅच सारा इलेव्हन चिखलोली विरोधात बहुपाडा बी, त्यानंतर भुईसावरे रोहित विरोधात इनगाव पंकज अशी मॅच आज होणार आहे. त्यामुळे ज्या टीम आज खेळण्यासाठी येणार आहेत आपण अधिकचा वेळ खर्च करू नका, लवकरात लवकर या मैदानावरती दाखल व्हायचं. लेफ्ट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल खेचला आडवा बाटना डीप मध्ये काढू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतोय, त्याच्या अबाकाच्या बाहेर हुलकावणी देऊन मोठी दरी होती, त्या दरीला भेदून दुबागून चिरत पाडत बॉल सीमा पार. चौकार. फक्त 2 आल्या होत्या. हाफ ट्रॅकर इथे देखील पुन्हा एकदा खेचला डबा बाटणं. सिंगल भेटतीये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय तू मैं आणि अखेर या 2 धाबा इथे भेटतील या शंकात नाहीये. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे एकदा पुढे सरकत असताना 9 आकड्यावरती तुम्हाला बाल बेल. हाफ ट्रॅकर बॉल खर तर मोठे फटके घेतल्याचा प्रयत्न बॅटर नेहमीच करतात, परंतु इथून दोन्ही बॉलवरती आडवा बाटणा फटके घेतलाय, कारण वैभवला माहिती आहे जर इथून मिस टाइम स्ट्रोक झाला तर मागे बॅटर 2 फरदात बाद झाले, त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे. इथे वेगळं काय करण्याचा प्रयत्न होता, हाफ ट्रॅकर बॉल हा देखील होता आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होत असताना इस्टनच्या बागे फाईन लेगला हा फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला, कारण डीप मध्ये क्षेत्ररक्षण नव्हता, त्यामुळे मोठा फटका खेचायचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि अखेर डॉट बॉल खोदून काढलाय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरण्यात आला आणि एक सिंगल इथे मिळाली. सिंगल वरती थांबावा लागेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. धावफलक 10. या आकड्यावरती तुम्हाला बाल बेल. शेवटचा बॉल आता शिल्लक या वॉच मध्ये. गुर्दा तयार होतोय. राकेश शेवटचा बॉल आडवा बाटणा खेचलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय, त्यामुळे इथून एक चांगला जेल स्वीकारला. सोनूला मैदान सोडावा लागेल. फरदच बाद. नवीन बॅटर मैदानावरती हर्षद आता दाखल झालाय. ज्या हर्षदने एक षटकार ठोकला होता तोच खेळाडू मैदानावरती दाखल होतो या मॅच मध्ये. त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. जांभेलीकरांच्या माध्यमातून धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 10 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. 12 बॉल मध्ये किती धाबा ते वसूल केल्या जातील जांभेली टीमच्या माध्यमातून हे देखील आपण पाहणार आहोत, कारण संघनायक स्वतः मैदानावरती उभा आहे. पहिला बॉल खेचलाय ऑन साइडला. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. कप्तान चला सिनातान हे दाखवलंय. बॅट्समन वैभव पवारच्या बॅटमध्ये येतोय. चौकार.
सरकतोय 14 धावा धाव फलकावरती जोडले गेल्या चांगली सुरुवात आता करत असताना ओव्हर नंबर 3 मध्ये बॅट्समन वैभव पवारला तुम्ही पाहताय त्याच्या बॅटमधून या 4 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील राऊंड द विकेट फुल टॉस बॉल पुन्हा एकदा केत लावून साईडला टर्न केला क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर स्वतः संगनायक मैदानावरती उभा आहे आणि त्याच्या बॅटमधून सलगचे 2 चौकार कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका तो बजावतोय 2 बॉल 2 चौकार वैभव पवारच्या बॅट मधून आले जरूर धाव फरक तुम्हाला पाहायला मिळेल टीमची टोटल पुढे सरकत असताना 18 धावा वैभव पवार चांगली बॅटिंग करतोय पवारचा वार या मॅच मध्ये आपण आतापर्यंत पाहिलाय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉलर बॅक ड्राईव्ह करायचं होतं नाही जमलं प्रॉपर बॅट वरती नव्हता त्यामुळे इथून धाव मिळणार नाहीये प्रत्येक बॉल मी म्हणेन खेळाडू कक्षातून काही ना काही कानमंत्र इशाऱ्याच्या माध्यमातून दिले जात आहे गतीमध्ये मिश्रण चेंज ऑफ द पेस पंचांकडे अपील 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 आणि अखेर बॅट्समन वैभव पवारला इथून माघारी परतावा लागेल फॉर द बॉल पवार जो चांगली बॅटिंग करत होता 3 चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले त्या मॅच मध्ये तो देखील आता आउट झालाय त्यामुळे नवीन खेळाडू मैदानावरती आकाश दाखल होतोय मागील मॅच मध्ये याच आकाशने चांगली कामगिरी केली होती तोच आकाश आता त्याच्याकडे तुम्हाला पार्बेल मैदानावरती दाखल होतोय राऊंड द विकेट फटका चांगला आहे ऑन साइडला खेळला डीप मध्ये खेळाडू क्रिकेट मध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता त्यामुळे इथे एक चिकी सिंगल बेल सिंगलच्या जोरावरती स्कोर कार्ड पुढे सरकत असताना 19 धावा धाव फलकावरती जोडले गेल्यात षटक क्रमांक 3 घेऊन लकी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय शेवटचा बॉल आता या मॅच मध्ये शिल्लक आहे शेवटच्या बॉल वरती जर मोठा फटका येतोय तर चांगली टोटल 3 ओव्हरची अंती उभी राहील परंतु जर डॉट आला एखादी विकेट मिळते तर संघ अडचणीत सापडेल यात मात्र शंका नाही मागचा पाय वाकवला आणि अडबा बाटणं खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला त्यामुळे तुम्ही पाहता इथून डॉट बॉलची समाप्ती होत असताना ओव्हर नंबर 3 चा खेळ संपन्न झाला आणि 3 ओव्हरच्या अंती टीमची टोटल फक्त 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये सुस्वागतम 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 या सर्वांना आपण पाहतो या स्पर्धेला भेट देण्यासाठी खरं तर ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो सन्माननीय गणेश दादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन होते नामांकित या विभागातील उद्योजक आहेत त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत जय हनुमान क्रिकेट क्लब आणि RD11 चांदप यांच्या वतीने आयोजित सरपंच चषक या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत बादच्या दिशेने आपण जाणार आहोत द्वितीय फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला पाहुण्यांच्या माहितीसाठी आई गावदेवी पिंपलोली वाडी आणि त्यांच्या विरोधात चेंज द गेम जांभिवली बस संघाची धाबत संख्या धावफलकावरती 19 धावा झालेले आहेत बादशाह बादच्या दिशेने आपण जाऊ नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स पहिला बॉल षटक क्रमांक 4 आपल्याला जोरुपाल बेल बॉलिंग ट्रॅक वरती आता यशवंत आलेत सध्याच्या घडीला डॉट बॉल सुरुवात या मॅच मध्ये तुम्हाला पाल बेल पुन्हा एकदा
कमबॅक करायचा प्रयत्न करतोय यशवंत राऊंड द विकेट. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला जरूर पार मिळेल. आज खर तर प्रचंड पाहुण्यांची मांदी आली तुम्हाला सातत्याने पार मिळेल. कारण मान्यवर म्हटलं की चांदप या गावावरती विशेष प्रेम राहिलं. मग किरणजी राऊत साहेब असतील, गणेशजी पाटील साहेब असतील. फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. अगदी पाडल स्वीप तुम्हाला पाहायला मिळतोय. पायावरती बॉल होता, त्याला खेचून मारलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन मोहपाडा बी विरोधात सारा 11 चिखलोली. चला चिखलोली टीमचे कॅप्टन पोहोचलेत. मोहपाडा बी आपण पोहोचा. इथे 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 घडले काय तर ज्या बॅटरने षटकार ठोकलाय त्याला इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नवीन बॅट्समॅन मैदानावरती दर्शन दाखल होतो या मॅच मध्ये. गुरुदास तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती यशवंत. हाफ ट्रॅकर बॉल खेचला ऑन साइडला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार. एका डब्यावरती फरार. चौकार. चला मोहपाडा टीमची कॅप्टन पोहोचलेत. इथे लाईन चेक करावी लागेल. घडले काय तर अंपायर सिग्नल डॉट बॉल. 4 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. आपण टॉस संपन्न करू. मी किरणजी राऊत साहेबांना विनंती करेल या आपण आपल्या शुभ साहेब नाणेफेकीचा कौल इथे संपन्न करतोय. मोहपाडा एरंदाळ विरोधात सारा 11 चिखलोली या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगताना दिसेल. मी किरणजी राऊत साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करू. या आपण सन्माननीय कासगाव ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय किरणजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला सारा 11 चिखलोली आणि दुसऱ्या बाजूला फ्रेंडशिप मोहपाडा या दोन टीम मध्ये हा सामना होणार आहे. छापाचा कॉल आणि काटा आलेला आहे. टॉस जिंकलाय. काय निर्णय असणार आहे? धन्यवाद. दोन्ही टीमचं या ठिकाणी आपण पाहतोय विशेष कौतुक करू. कारण दिलेल्या वेळेनुसार हे दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. 1 लाख रुपयाचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी स्पर्धा या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि नुकताच काही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं. आपण त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मॅनेजमेंट टीम अर्थात जय हनुमान क्रिकेट संघ चांदप आणि RD 11 यांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित सन्माननीय किरण शेठ राऊत यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. मी अनिल दादा भोईर यांना विनंती करेन आपण आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मायेची आणि प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण पडून एक मोमेंटो देऊन या ठिकाणी दादांना सन्मानित केलं जाईल. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं होतोय. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि आपण तिचं पालन करत असताना आपण पाहतोय. खरं तर ही परंपरा आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. किरण शेठ राऊत आपण दिलेल्या बहुमूल्य वेळाबद्दल आम्ही आयोजकांच्या वतीनं आपला विशेष आभार मानतोय. यानंतर नुकताच आगमन झालेल्या आपल्या याच विभागातील एक दानशूर व्यक्तिमत्व नामांकित उद्योजक सन्माननीय गणेशदादा पाटील यांचाही सन्मान आपण करू. आणि
तदनंतर सन्माननीय संतोषजी खारीक साहेबांचा सन्मान सुद्धा या ठिकाणी होणार आहे, कारण आज आपल्या या विभागामध्ये आपण पाहतो आपल्या पाहुणे म्हणून आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले आहेत, त्यांचा सन्मान होणं या ठिकाणी आपलं परम कर्तव्य आणि या ठिकाणी आपण पाहतोय हा सन्मान या ठिकाणी होतोय। सन्माननीय संतोषजी खारीक साहेब आपण या आपला सन्मान या ठिकाणी अनिल दादा भोईर यांच्या शुभ हस्ते होणार आहे। अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतील, कारण ही स्पर्धा आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळते। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपयाचं आहे, म्हणजे ही लाख मोलाची स्पर्धा आहे आणि आपले सर्व मान्यवर देखील लाख मोलाचे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या सन्माननीय अभयजी केदार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करू। मी अनिल दादा भोईर यांना विनंती करेन आपण हा एक सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा। 30 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये, एका बाजूला चेंज द गेम जांभिवली ब आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी पिंपलोळीवाडी या दोन संघांदरम्यान हा सामना आपण पाहतोय। 30 धावांचं लक्ष्य मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत। सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपण करू। पाहुण्यांच्या माहितीसाठी सेकंड राऊंड मधून हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। खास करून गणेश दादा पाटील यांच्या माहितीसाठी एका बाजूला पिंपलोली वाडी संघ आपल्या याच विभागातील संघ खेळतोय। हो, पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर राहिलाय, थोडासा आपण पाहतो शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तोपर्यंत डॉट बॉल। संघाची धावा संख्या 29 होती, 30 धावांचा टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलेला आहे। अप्रतिम दर्जेदार स्पर्धा आरडी क्रीडा संकुल म्हणजे ऐतिहासिक क्रीडा नगरी आपण पाहतोय। निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे क्रीडांगण आहे। बार्बी डॅम परिसरातील एक भव्य आणि दिव्य असं गोलाकार पद्धतीचं हे क्रीडांगण आपण पाहतोय। तमाम लाडक्या क्रिकेट खेळाडूंसाठी या ठिकाणी उपलब्ध असतं। षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले, 4 षटकांमध्ये 1 पॉवर प्ले तुम्हाला पाहायला मिळेल आणि 3 षटकांचा उर्वरित खेळ तुम्हाला समांतर बॅलन्स पाहायला मिळणार आहे। पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सोनू, ज्याच्यावरती मागच्या मॅच मध्ये देखील जांभिवली टीमने भरोसा दाखवला, तोच गोलंदाज सोनू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे। पहिला डॉट, त्यानंतर एक सिंगल मिळाली आहे। बॅटिंग करत असताना पिंपलोली वाडी संघाला सलामीची जोडी राकेश आणि नॉन स्ट्राइक एंडला विनायक गोरे। नेक्स्ट मॅच फ्रेंडशिप 11 बोहोपाडा एरनसाड आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे प्रतिस्पर्धी टीम सारा 11 चिखलोली पाडा। या ठिकाणी आपण पाहतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन सध्या राकेश मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो होता। ओ ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आय थिंक सो आणि या ठिकाणी एक धाव मिळणार आहे। स्ट्रॉंग अपील जरूर होती, परंतु पंच हे सांगतात की बॅटला स्पर्श झालाय हलकासा आणि एक धाव मिळणार आहे। संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये हळूवार पद्धतीने पुढे झाली आहे, फक्त आणि फक्त केवळ 2 धावा। क्रिकेट वरती ज्यांचं नितांत प्रेम आहे खरं तर गणेश दादा बोराडे पाटील सध्या या मॅचचा आनंद घेत आहेत। एक लेफ्टी बॅट्समन लेजेंडरी म्हणून त्यांचे नाव आणि त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा। ओ बॅटच्या टोएनला लागून समोर चेंडू घरंगळत राहिलाय, स्वतः गोलंदाज फॉलोड थ्रू मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राइक एंडला करण्यात आलेला आहे। पंचांकडे स्ट्रॉंग अपील या ठिकाणी करण्यात आली आहे, तोपर्यंत आपण या ठिकाणी पाहतो एक धाव कंप्लीट, सॉफ्ट सिग्नल अंपायर DRS या ठिकाणी घेण्यात आलेले आहे, परंतु सॉफ्ट सिग्नल सुद्धा येणं गरजेचं मैदानावरून, कारण आमचे टीव्ही अंपायर्स या ठिकाणी तुम्हाला तो कॉल देणार आहेत। सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि तिसऱ्या पंचाने या ठिकाणी अजूनही काही घोषित केलेलं नाहीये। अगदी आपण चेक करू DRS व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली की नाहीये, या सर्व गोष्टींचा उलगडा या ठिकाणी होणार आहे। अनेक मान्यवर या मॅचचा आनंद घेत आहेत। गणेश दादा पाटील असेल, किरण दादा राऊत, संतोषजी खारीक, सचिनजी डोहळे, अभयजी केदार, सेफ असेल नॉट आउट। एक धाव मिळेल। एकाक्या धावेसाठी संघर्ष करावा लागतो हे माहिती आहे प्रत्येकाला आणि खरं तर तो संघर्ष आता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे टीम पिंपलोली वाडी संघाच्या वतीनं।
आपले सर्व मान्यवर मंडळी या मागचा आनंद घेत असताना आज भरपूर सारे मान्यवरांची बांदियाळी आपल्याला या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळणार आहे। अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आज उद्यामध्ये उपस्थित राहणार आहेत, कारण आजचा आणि उद्याचा अंतिम दिवस या ठिकाणी या स्पर्धेमध्ये अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। उद्या या स्पर्धेचा मालिकावीर कोण असेल, या स्पर्धेचा चॅम्पियन कोण असेल, या स्पर्धेचा रनर अप कोण असेल, तृतीय चतुर्थ पाचव्या क्रमांकाचा मानकरी कोण असेल, या सर्व गोष्टींचा उलगडा या ठिकाणी होणार आहे। ओ कबरच्या दिशेने चेंडूला एक्झिक्यूट केलेला आहे। चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये, वॅकंट एरिया मधून चेंडू थोडासा डीप मध्ये चाललेला आहे, तोपर्यंत मिळतील धावा एकंदरीत 3। बॅटिंग करत असताना आई गावदेवी पिंपलोली वाडी संघाला एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो, कारण आमच्या मान्यवर मंडळीला माहिती आहे परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला किती किंमत आहे। आणि ती धाव घेण्यासाठी सातत्याने अतोनात प्रयत्न केले जात आहेत। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकंदरीत 6 धावा। रोहित बोराडे आमच्या समवेत आहेत ॲज अ स्कोरर म्हणून, त्यांची भूमिका अप्रतिम राहिली आहे 4 दिवसामध्ये, त्यांचंही कौतुक व्हायला हरकत नाही आहे। ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय, एक धाव मिळणार आहे अलॉंग द कार्पेट, एक सिंगल मिळेल। सध्या तरी आपण पाहतो चौकार षटकाराची भाषा त्या ठिकाणी बोलली जात नाही, कारण सोनू सारखा एक मातब्बर गोलंदाज आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये 2 स्पेल हाताळले होते, अप्रतिमरित्या त्याची गोलंदाजी राहिली होती, परंतु आपण पाहतो विकेट हॅट्रिक संपादित करणाऱ्या जयला आपण मॅन ऑफ द मॅच दिली होती आणि या मॅच मध्ये त्याचंही कौतुक व्हायला हरकत नाही आहे। षटक क्रमांक आपण पाहतो पहिले संपन्न झाले 7 धावा, इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस षटक हे आपल्याला पाहायला मिळालं। धाबत संख्या फलकामध्ये एकंदरीत आपण पाहिले तर 7 आहे, 30 धाबांचं लक्ष आहे, म्हणजे या मॅच मध्ये आता इक्वेशन शिल्लक आहे 18 बॉल आणि 23 धाबांचं। एका बाजूला बार्बी हिल स्टँड प्रेक्षकांसाठी आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान RD 11 स्टँड, या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट संघ एरन चांदपकरांच्या वतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। खरं तर जय हनुमान नावाचे बरेच संघ बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी अंतर्गत खेळत असतात। वारंवार ती धाबं सातत्याने त्यांचा उल्लेख या ठिकाणी आम्ही करत असतो, कारण प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी एक ना एक दिवस आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळते आमच्यासारख्या छोट्या समालोचकाला। बादच्या दिशेने आपण जाणार आहोत। 18 बॉल 23 धावांची गरज, सामना अतिशय तुल्यबल होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे, कारण आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय, तो म्हणजे मागच्या मॅचचा विकेट हॅट्रिक संपादित करणारा गोलंदाज जय। ओ यावेळेस स्टीअर करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतो थोडासा दूर होता, चेंडू बॅटचा संपर्क नाही। विनायक गोरे आपण पाहतो महत्वाची विकेट आहे, प्राइज विकेट, जर विनायक गोरेला बाद केला तर मात्र जांभेली संघ या मॅच मध्ये शिरकाव करू शकतो हे त्यांना जवळून ठाऊक आहे। या ठिकाणी आपण पाहतो पहिला चेंडू डॉट आला त्याच्या अगेन्स्ट, हो स्विच हिट, फटका चांगला आहे, स्विच हिट आपण पाहतोय डीप मध्ये चाललाय, तोपर्यंत मिळतील या धावा 2। गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग असो, आणि या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल। अप्रतिम स्पर्धा क्रिकेटची आपल्याला पाहायला मिळते, क्रिकेटची मेजवानी, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटचा कुंभमेळा या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतो। RD क्रीडा संकुल, चांदप बार्बी डॅम परिसर, आणि या परिसरामध्ये चालू असलेला हा ऐतिहासिक क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण सर्वजण त्याला आनंदात या ठिकाणी व्यतीत करतोय। षटक क्रमांक 2 चा खेळ पुन्हा एकदा आपण पाहतोय, बॉडीवरती टाकण्याचा प्रयत्न आहे, संपर्क नाही, बॅट अँड बॉलचा नॉन स्ट्राइक एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतो, एक चिकी सिंगल, भर दिवसा ही चोरी केली जाते आणि एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल। सर्वांचं विशेष कौतुक करावं लागेल मॅनेजमेंट टीम, RD 11 जय हनुमान चांदप टीमचे संपूर्ण शिलेदार, त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे, प्रत्येक जण प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेचं आयोजन करत असतो। अगदी स्वच्छ नीटनेटकेपणा आणि काटेकोरपणा आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे। 4थ्या दिवसामध्ये आपण पदार्पण करतोय, 5 दिवसाची ही शृंखला आपल्याला पाहायला मिळते। अनेक मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत, सर्वांचं मनपूर्वक स्वागत देखील आपण करणार आहोत। ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे, सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। ओ या ठिकाणी पडल्यानंतर थोडासा चेंडू फ्लाय झालाय, टेक ऑफ झालाय, संपर्क नाहीये, परफेक्ट अँड परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल।
डॉट बॉल आणि आता संघाची धाबसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त केवळ 10 धाबा. 30 धाबांचं टार्गेट या मॅच मध्ये, परंतु किती संघर्ष करावा लागतो हे आता पाहायला मिळतंय. लॉफ्टेड हिट आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक जज करतायत वैभव पवार आणि आता आपण पाहतोय जणू काही या ठिकाणी हा झेल ड्रॉप करण्यात आलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय झेल या ठिकाणी ड्रॉप करण्यात आलेला आहे. स्वतःने डोक्यावरती हात लावलेला, त्याला माहिती आहे झेलची किंमत काय, परंतु रनआउटच्या स्वरूपात राकेश मात्र बाद झालाय. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय धक्का धाव 5 रूपयाने लागेल तो आई गावदेवी पिंपलोली वाडी संघाला. BMW घेऊन आता आपण पाहतो प्रत्येकाचं मोलाचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. कारण मान्यवरांच्या वतीनं जे मोलाचं सहकार्य लाभलं जातं त्याच्या जोरावरती आपण पाहिलं तर जबरदस्त आयोजन आपण करू शकतो. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये अनेक दानशूर दात्यांनी सडळ हाताने आपल्या या स्पर्धेसाठी मदत केलेली आहे. म्हटलं जातं ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे, अशी एक मराठीमध्ये कविता आहे. आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर याच ओळीप्रमाणे अनेक मान्यवरांनी त्यांचा विशेष हातभार या स्पर्धेसाठी लावलेला आहे. वन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक तुम्ही पाहतायत. स्पोर्ट्स TVS कंपनीची चमचमणारी बाईक. उद्या त्या बाईक वरती एक खेळाडू या ठिकाणी स्वार होणार आहे. तो भाग्यवान खेळाडू असेल या स्पर्धेचा. जवळ 40 ग्रामीण संघातून एखाद्या खेळाडूला ती बाईक मिळेल आणि खरं तर त्याचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होणार आहे. ऍडव्होकेट रोहिदास दादा भंडारी यांच्या वतीनं ती बाईक आम्हाला सुपूर्द करण्यात आली आहे. त्यांचे मनापासून विशेष कौतुक. इम्रानभाई शेख यांच्या वतीने एक स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यांचे मनापासून विशेष कौतुक. तर मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय ऍडव्होकेट महेंद्र रोहिदास पाटील यांचे मनापासून आपण विशेष आभार व्यक्त करू. धाबा धावफलकामध्ये 13 आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता 17 धाबांची गरज. 17 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल्स. हे इक्वेशन या मॅचचं आहे. चला सामना स्पीडअप करा, कारण पाहुण्यांना देखील हा सामना पाहायचे. 12 बॉल मध्ये 17 धाबा बनवल्या जातील का, हा देखील एक मोठा प्रश्न. मागच्या मॅच मध्ये हेच समीकरण होतं. 8.5 ची सरासरी होती आणि ती 8.5 ची सरासरी बनवण्यात आली होती. खरं तर आपण पाहतो एकाच षटकामध्ये पिंपलोली वाडी संघाने 6 चेंडू राखून तो सामना जिंकला होता. 12 चेंडू 17 ची गरज असताना. आणि आता तेच समीकरण टीम आई गावदेवी पिंपलोली वाडी संघासाठी आहे. परंतु या अगोदरचा संघ वेगळा होता आणि आताचा संघ वेगळा आहे. गोलंदाज आपण पाहतो कोणावरती जबाबदारी देण्यात आली आहे. सूरज एक कमी वयाचा कमी उंचीचा खेळाडू, यंगस्टरला या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे. अंडर 17चा खेळाडू असू शकतो. 15 वर्षाचा खेळाडू या नुकताच आम्हाला मिळालेली माहिती 12व्या खेळाडूकडून. आणि आता त्याच्यावरती ही जिम्मेदारी दिली. छोट्याशा खांद्यावरती ही मोठी जबाबदारी आहे. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चालला. वैभव आलेत. 1 धाव कंप्लीट झाली. सिंगल लाच प्राधान्य द्यावं लागणार, कारण एक चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होत आहे. गोलाकार पद्धतीचे क्रीडांगण सध्या तरी बदलापूर नगरीमध्ये भरपूर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही शहापूर बेल्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला मागे डिक्लायर झोन देखील पाहायला मिळतं. परंतु आपल्याला लाभलेलं हे वैभव आहे आणि हा देखील क्रीडांगण एक वैभवशाली क्रीडांगण आहे. गोलंदाज आपण पाहतोय सूरज. राईट अमोर द विकेट. हो, कव्हरच्या दिशेने फटका कन्वर्ट केलाय. चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत. शेवटच्या क्षणाला चेंडूला पॉज केलं जाईल. धाबा इथे मिळतील 2, परंतु तिसऱ्या धावेसाठी विनायकला थांबवलंय. बॅटर लकीने धाबा मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. टीमची टोटल एकंदरीत आपण पाहतो 12 चेंडूंमध्ये 17 धाबांची गरज आहे. 17चा खतरा कोणत्या संघाला होईल हे येणारा काळच ठरवेल, कारण क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. क्रिकेट हा सुख दुःखाने भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये कित्येक चढाओढ पाहिलेले आहेत. अप अँड डाऊनचा क्रिकेट आम्ही पाहिलेला आहे. हो, चांगला स्टोक लॉंग ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक एका हाताने अडवण्याचा प्रयत्न करतात. 1 धाव कंप्लीट. विनायक गोरे आपण पाहतोय थांबवलं आणि
खरं तर आपण पाहतोय सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. जितके तुम्ही चौकार षटकार मारता त्याही पेक्षा सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भरोसा तुम्हाला दाखवावा लागणार आहे. नेक्स्ट मॅच फ्रेंडशिप मोहपडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे सारा 11 चिखलोली. ज्या संघाची फिल्डिंग आहे त्याला विनंती आपण समोरून स्टेजच्या एंटर करायचंय मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच साठी. ओरती स्टंप आखू टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ब्युटिफुल देन पॉवरफुल बॉल साईल विनायक गोरेच्या बॅट मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. बिग 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 लॉंग वे षटकार. ची 8 चेंडू 7 धावांची गरज आता या मॅच मध्ये असणार आहे. विनायक गोरेने स्वतःकडे स्ट्राईक का ठेवली होती याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता या षटकाराने मात्र अगदी आपण पाहतो पूर्णपणे सामना आपल्या बाजूने खेचून त्याने हाणलेला आहे. धावा धावफलकामध्ये आपण पाहतो 30चं टार्गेट असताना 24 वरती पोहोचलेला आहे. 6 धावांची गरज आहे. अद्याप 7 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. जर शेवटचा चेंडू सुरतचा डॉट आला तर 6 बॉल 6चं इक्वेशन बॉलर रन इक्वेशन या मॅच मध्ये बनू शकेल. स्टील वन टू गो स्ट्राइक केला फलंदाज लकी. हो या ठिकाणी मिस्टायमिंग क्षेत्ररक्षक जज करतायत. अनुमान त्यांनी चांगला लावलाय आणि आता आपण पाहतोय डाऊन दी बॉल येत असताना लॉंग ऑफला टिपली एक सुंदर सेल फलंदाजाचा संपलाय खेळ. आणि धक्का क्रमांक या ठिकाणी दुसरा लागत असताना आई गावदेवी पिंपलोली वाडी संघाला षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय तिसरा संपन्न झाला. मी मगाशी सांगितलं शेवटच्या बॉल वरती जर विकेट आली डॉट आला तर मात्र तुम्हाला 6 बॉल 6चं इक्वेशन पाहायला मिळेल. जेव्हा असे सामने होतात तेव्हा मात्र तुम्हाला सातत्याने कस लावावा लागत असतो या मॅच मध्ये. 6 बॉल 6ची गरज या ठिकाणी उपस्थित आपले सर्व मान्यवर मंडळी गणेशदादा पाटील असेल, किरणजी राऊत असतील, संतोषजी खारीक असतील, अभयजी केदार असतील, या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नंदूदादा भंडारी यांच्या वतीने सुद्धा मनपूर्वक आपण स्वागत करू. माझे उपसरपंच आहेत खरं तर बारवी निसर्ग ढाब्याचे सर्वात आणि त्यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. 6 बॉल आणि 6 धावांची गरज. चला आपण या षटकाचं पिंपलोली वाडी तुम्हाला जर विनायक काही डाऊट असेल, पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर 2 आल्या, त्यानंतर 1 षटकार सिंगल विकेट, म्हणजे या षटकामध्ये आल्या 11, 12, 17चं समीकरण असताना म्हणजे 6 बॉल 6ची गरज. पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल चालला लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आणि पुन्हा अडवण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त फिल्डिंग एफर्ट तुम्हाला पाहायला मिळाला. जणू का असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षक पुढे चाललाय, स्कीड झाला, परंतु अखेर चेंडूला अडवण्याचा त्याने प्रयत्न केलेला. 100% मार्क्स या फिल्डिंगला द्यावा लागतील, परंतु या 2 धावा प्रतिस्पर्धी टीमला जरूर मिळतील, कारण या मॅच मध्ये आता हे समीकरण खुलं करण्याचा प्रयत्न विनायक गोरे करतायत. 5 बॉल 4 धावांची गरज आहे. हो चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा पडतोय. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये, वॅकंट एरियामध्ये हा चेंडू पडतो आणि निर्जल स्तरावरून 2 धावा मिळणार आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, दुहेरी धाव सातत्याने आपण पाहतो. विनायकला माहिती आहे सामना सहज सोप्या पद्धतीने जिंकता येईल, परंतु इथे कलात्मक स्ट्रोक आणावे लागणार आहेत आणि आता आपण पाहतोय त्याचाच वापर करत असताना आपण पाहतो या 2 धावा त्याला मिळालेल्या आहेत. धावत संख्या धावफलकामध्ये एकंदरीत 28 धावा. हो पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने बॅक लिपला खाली ठेवत असताना 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत वाख्याबादे आणि या 2 धावा कंप्लीट करत असताना 3 चेंडू राखून
टीम आई गावदेवी पिंपलोली वाडी संघाने आपला हा सामना खिशामध्ये घातलेला आहे. वेल प्लेड अँड हार्ड लक टीम चेंज द गेम. जांभिवली ब संघ विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. पिंपलोली वाडी संघाचा खास करून गणेश दादा बोराडे पाटील यांच्या वतीनं विशेष अभिनंदन. किरण शेठ राऊत यांच्या वतीनं विशेष अभिनंदन. आमच्या संपूर्ण मान्यवरांच्या वतीनं या संघाचं विशेष अभिनंदन. जबरदस्त खेळ राहिला आजचा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. गणेश दादा पाटील यांना विनंती राहील की आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. विनायक गोरे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट संघाचा सर सेनापती विनायक गोरेची विकेट फार महत्वाची होती हे जांभिवली संघाला माहित होतं. म्हटलं जातं ना सेनापती को गिराव सेना आपने आप गिर जाती है आणि सेनापती